वापरलं जातं. त्याच प्रमाणात एनर्जी स्टोअर करणं हे तर त्याचा मेन वर्कच आहे. कुठल्याही कपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोरेज हे त्याचं मेन वर्क असतं. हे त्याचा यूज आहे, मेन यूज. म्हणजे आपण जसा पाण्याचा ड्रम वापरतो, पाण्याचा ड्रम आपण पाणी नसतं तेव्हा त्यातलं पाणी आपण यूज करतो आणि जेव्हा पाणी येतं तेव्हा तो ड्रम भरून ठेवतो. त्याच पद्धतीने आपल्याला कपॅसिटरचा वापर होत असतो. आपल्याला जेव्हा पाणी म्हणजे इलेक्ट्रिसिटी कसं असतं, व्होल्टेज हे नेहमी फ्लक्च्युएशन होत असतं त्याच्यामध्ये, त्या अकॉर्डिंगली करंटही कमी जास्त होत असतो. मग जेव्हा तो जास्त असतो तेव्हा कपॅसिटर स्टोअर केलं जातं. म्हणजे चार्जिंग कपॅसिटर चार्जिंग या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केली जाते. आणि कपॅसिटर जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा त्यातली एनर्जी युटिलाइज केली जाते. सो अशा दोन पद्धतीने कपॅसिटर वर्क होतो, चार्जिंग आणि डिस्चार्जिंग. चार्जिंगमध्ये काय होतं, स्टोरेज. काय स्टोअर केलं जातं, इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि डिस्चार्जिंगमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी ही युटिलाइज केली जाते किंवा वापरली जाते. सो ह्याचा जर आपण कपॅसिटरचा जर आपण कन्स्ट्रक्शन बघितलं तर ते अतिशय इझी आहे. त्याचा सिम्बॉल हा सीनी आपण दाखवतो, कॅपिटल सी हा कपॅसिटर आणि कपॅसिटन्ससाठी तो वापरला जातो पर्टिक्युलरली. त्याचा सिम्बॉल म्हणजे पिक्टोरियली अशा पद्धतीने कपॅसिटर्स दाखवलं जातं सर्किटमध्ये. आपण सेल पण दाखवतो, पण सेलमध्ये एक लाईन छोटी असते आणि एक मोठी असते. छोट्याला आपण निगेटिव्ह म्हणतो, मोठ्याला पॉझिटिव्ह म्हणतो. तसं इथे नाही. इथे दोन्ही लाईन्स कशा असतात, पॅरलल तर असतातच, प्लस त्या दोन्ही इक्वल लेंथच्या असतात. त्याच्यामुळे थोडासा सिम्बॉल्समध्ये फरक आहे सेलच्या आणि कपॅसिटरच्या. याच्यामध्ये दोन्ही लाईन्सची लेंथ कशी पाहिजे, सिमिलर पाहिजे. कधीकधी याच्यावरही आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं लिहितो. अशा पद्धतीने जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिलेलं असेल तेव्हा तो कपॅसिटर हा वेगळ्या पद्धतीचा आहे असं आपल्याला समजतं. म्हणजे इलेक्ट्रोलाइट कपॅसिटरला पोलॅरिटीज पण असतात. पॉझिटिव्ह टर्मिनल असतं, निगेटिव्ह टर्मिनल असतं आणि मग ते अकॉर्डिंगली आपल्याला लावायला लागतं. सो तर असे हे पण तुम्हाला बघायला मिळेल बऱ्याच ठिकाणी. मग तेव्हा त्याला असं समजायचं की हे इलेक्ट्रोलाइट कपॅसिटर आहे. कधीतरी ते फिजिकल कपॅसिटर जर तुम्ही बघितलं तर त्याचे दोन पाय असतात. म्हणजे दोन वायर्स असतात त्याला. त्या दोन वायर्स आपल्याला सर्किटमध्ये आपण त्याला सोल्डर करतो आपण आणि लावतो, तिथे जॉईन करतो. त्याच्यापैकी एका वायरवर निगेटिव्हचं चिन्हच दिलेलं असतं इलेक्ट्रोलाइट कपॅसिटरवर. त्याच्यामुळे तुम्हाला तो कपॅसिटर सर्किटमध्ये लावण्यासाठी फार सोयीची बाब असते ती. कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओळखण्याची गरज तिथे तुम्हाला नाही, कारण ऑलरेडी दिलेलं असतं. त्या व्यतिरिक्त बाकीचे जे कपॅसिटर्स आहेत, पेपर कपॅसिटर्स असतात, मायका कपॅसिटर्स असतात, सिरॅमिक कपॅसिटर्स असतात, त्याला निगेटिव्ह पॉझिटिव्हची काही गरज, पोलॅरिटीजची गरज नसते. मग नुसत्या दोन प्लेट्स दाखवल्या तरी चालू शकतात. हे अशा कपॅसिटरची जी एनर्जी स्टोअर करण्याची कपॅसिटी असते ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. काही कपॅसिटर खूप जास्त एनर्जी स्टोअर करतात, काही कपॅसिटर्स कमी एनर्जी स्टोअर करतात. सो त्यांची ती कपॅसिटी जी आहे ती आपण कॅपिटल सीने ओळखतो. सो इट इज कॉल्ड ॲज अ कपॅसिटन्स ऑफ द कपॅसिटर. म्हणजे त्याची जसं आपणही बघतो, आपल्याकडे छोटा ड्रम असतो, मोठा ड्रम असतो. छोट्या ड्रममध्ये काय होईल, कमी पाणी मावेल. मोठ्या ड्रममध्ये जास्त, त्याची कपॅसिटी वाढलेली असते. सो
सिमिलरली ह्या अशा पद्धतीने कपॅसिटर्स देखील आपल्याला डिझाईन करता येतात की ज्याच्यामध्ये कमी एनर्जी स्टोअर होते आणि जास्त एनर्जी पण स्टोअर केली जाऊ शकते. याचा युनिट आहे, SI युनिट आहे फॅराड. सो SI युनिट जर बघितलं आपण तर ते F किंवा फॅराड आहे. आता सगळ्यात लार्जेस्ट युनिट आहे हे, आणि एक फॅराड एक आता ह्यांचे परत आपल्याला सब युनिट्स आहेत, म्हणजे छोट्या छोट्या प्रकारांमध्ये याचं डिवायडेशन होतं. सो 1 मायक्रोफॅराड विच इज इक्वल्स टू 10 to the power -6 फॅराड, राईट. 1 पिकोफॅराड आणि नॅनोफॅराड असे दोन परत त्याच्यामध्ये प्रकार आहेत. सो पिकोफॅराड 10 to the power -12 फॅराड, आणि नॅनोफॅराड म्हणजे 1 नॅनोफॅराड विच इज इक्वल्स टू 10 to the power -9 फॅराड. सो हे आपल्याला नेहमी बघायला लागतात. आपल्याला कपॅसिटरच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेम्समध्ये ही कन्व्हर्जन्स कायमस्वरूपी आपल्याला लागतात. कधी आपल्याला नॅनोफॅराड दिलं असतं किंवा पिकोफॅराड दिलं असतं, त्याचं आपल्याला फॅराडमध्ये कन्व्हर्जन करून SI युनिट सगळ्या एका लेवलवर आणणं गरजेचं असतं. फॅराडला आणखीन एक युनिट आहे 1 कुलोम पर व्होल्ट असंही म्हणतात. म्हणजे एक फॅराड म्हणजे काय, 1 फॅराड इज इक्वल्स टू 1 कुलोम पर 1 व्होल्ट असं त्याचा. जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल एक फॅराड म्हणजे काय, तर त्यासाठी ह्या फॉर्म्युल्याचा तुम्हाला उपयोग होतो की a capacitor has a capacitance of 1 farad if the potential difference across it rises by 1 volt when 1 coulomb of charge is given to it. So this is a definition of 1 फॅराडचं डेफिनेशन आहे. आलं लक्षात. तर हे सगळं, आणि कपॅसिटी जी आहे त्याची C कपॅसिटी मी सांगितलं तुम्हाला, C या अक्षराने दाखवतो आपण. कपॅसिटी विच इज इक्वल्स टू Q upon V. Q upon V where Q इज काय, चार्ज, आणि V काय आहे, पोटेन्शियल. त्याला व्होल्ट हे नाव आहे, पण ती क्वांटिटी मूळची कुठली आहे, पोटेन्शियल आहे. सो पोटेन्शियल इज मेजर्ड इन व्होल्ट्स असं आपल्याला म्हणता येतं. तर सगळ्यात मोठं युनिट सगळ्यात कुठलं, आता याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल की फॅराड हे युनिट सगळ्यात मोठं. बाकी सगळे नॅनो फॅराड, पिको फॅराड, मायक्रोफॅराड हे सगळे त्याच्यापेक्षा छोटे युनिट्स आहेत. प्रिन्सिपल ऑफ कपॅसिटरचं जर प्रिन्सिपल आपल्याला बघायचं असेल तर काय आहे त्याच्यामध्ये की 2 प्लेट्स असतात. बेसिकली 2 प्लेट्स असतात, 2 पॅरलल प्लेट्स आपण मेटलच्या घेतो आणि त्या काही डिस्टन्सवर ठेवतो. ही एक प्लेट आहे, प्लेट A आणि प्लेट B, अशा या डिस्टन्सवर ठेवलेल्या जातात. हे 2 लीड्स आहेत त्या कपॅसिटरला सर्किटमध्ये जोडण्यासाठी. सो या कपॅसिटरला आपण चार्ज देतो, पॉझिटिव्ह चार्ज आपण सप्लाय केला इथे. सो पॉझिटिव्ह चार्ज इथे आला, सगळा ॲक्युम्युलेट झाला, आणि बाय इंडक्शनमध्ये काय, बॉडी टू बॉडी कॉन्टॅक्टची गरज नसते. तुम्ही फक्त डिस्टन्स मेंटेन केलं की तुम्हाला इंडक्शन चार्जेस मिळतात. सो या ठिकाणी तुम्हाला दिसतील
निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झालेला. तेवढ्या जवळ ह्या प्लेट्स असतात की ह्याच्या इंडक्शनमुळे, या पॉझिटिव्ह चार्जेसमुळे प्लेटच्या या आतल्या साईडला तुम्हाला सगळे कुठले चार्जेस तयार होतील? निगेटिव्ह चार्जेस. आणि बाहेरच्या साईडला पॉझिटिव्ह चार्जेस क्रिएट होतात. आता जेव्हा याला आपण पॉझिटिव्ह चार्ज देतो तेव्हा याचं पोटेन्शियल काय होतं? इन्क्रीज होतं, राईट? कारण आपण सेलमध्ये बघितलं होतं मागे, असं आपण काहीतरी सेल बघितला होता. या सेलमध्ये आपण काय म्हणतो? इलेक्ट्रॉन्स कुठून फ्लो होतात? निगेटिव्ह टर्मिनलकडनं. पण करंट आपण कसा बघतो? पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू, म्हणजे पॉझिटिव्हला पोटेन्शियल कसं असणार आहे? हायर. निगेटिव्हला लोअर पोटेन्शियल, LP आणि HP. मग अर्थातच इथे पोटेन्शियल कसं राहील? हायर पोटेन्शियल. इथे लोअर पोटेन्शियल आहे निगेटिव्हला. पण इथे इमिजिएटली परत पॉझिटिव्ह चार्जेस आहेतच. मग आपण काय करतो? हा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण याला अर्थ करतो. या प्लेटच्या बाहेरच्या साईडला आपण अर्थिंग देतो, अर्थ करतो. अर्थ केल्यामुळे काय होतात? पॉझिटिव्ह चार्जेस फ्री होऊन जातात, इलेक्ट्रॉन्सची कॉम्बिनेशन होईल त्यांचं आणि ते न्यूट्रलाइज होऊन जातील. म्हणजे आता ह्या प्लेटवर कुठलेही चार्जेस राहणार नाही. राहतील का? नाही. मग आता फक्त कुठले? या साईडला निगेटिव्ह आणि या साईडला पॉझिटिव्ह. इथे हायर पोटेन्शियल प्लेट तयार होईल, इथे लोअर पोटेन्शियल प्लेट तयार होईल. आणि हे हायर आणि लोअर पोटेन्शियल प्लेट्स आपल्याला वाढवता येतील. म्हणजे कसं? इथे जर तुम्ही पॉझिटिव्ह जास्त चार्जेस दिले, पॉझिटिव्ह चार्ज आपण नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस वाढवले, तर इथे काय होईल? नंबर ऑफ निगेटिव्ह चार्जेस वाढतील. आणि मग जेवढे चार्जेस तुम्हाला वाढवायचे आहेत तेवढे तुम्ही वाढवू शकता. आणि जेवढे वाढतील तेवढी त्याची कपॅसिटी वाढेल. कारण शेवटी आपल्याला इलेक्ट्रिक चार्ज स्टोरिंग म्हणजे काय असतं? तर हेच असतं. तुम्ही एखादा सेल जेव्हा बघता की तो फुल चार्ज आहे असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याच्या निगेटिव्ह साईडला भरपूर निगेटिव्ह चार्जेस असतात, पॉझिटिव्हला भरपूर निगेटिव्ह चार्जेस असतात. सो जेव्हा तुम्ही त्याला अशा पद्धतीने बल्ब लावता इथे, तेव्हा काय होतं? हायर पोटेन्शियलचं पोटेन्शियल हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि लोअर आणि हायर या दोघांची लेवल जर एक झाली तर करंट फ्लो काय होईल? ॲटोमॅटिकली स्टॉप होऊन जातो फ्लो होणं. आणि तो करंट स्टॉप झाला की बल्ब पेटणार नाही, म्हणजे करंट आपल्याला मिळणारच नाही. करंट, पाणी पण तसंच आहे. हायर लेवलकडनं लोअर लेवलकडे जसं पाणी वाहतं तसं हा पण आहे. आणि हायर लेवल टू लोअर लेवल पाणी वाहत असताना जर तुम्हाला असंही लक्षात येतं तुमच्या की दोन्ही पाण्याच्या लेवल्स जर सेम झाल्या तर पाण्याचा फ्लो बंद होतो. सो सेम केस हियर वी कॅन अप्लाय when we think about the current flow, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह हा फ्लो जेव्हा आपण बघतो तेव्हा पोटेन्शियल लेवल्स आपल्याला जेवढे आपण त्यामधला डिफरन्स वाढवणं तेवढा त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर केली जाईल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लक्षात आलं? आता जर तुम्ही कपॅसिटर काढला, कपॅसिटन्स, तर ह्याचा कपॅसिटन्स काय येईल? C इज इक्वल्स टू Q अपॉन V. सपोज V1 आहे, याचं पोटेन्शियल किती आहे? V1 आहे, राईट? फक्त या प्लेटचा कपॅसिटन्स हा कसा राहील? C1 इज इक्वल्स टू Q अपॉन V1. कारण Q अमाऊंट ऑफ चार्जेस याच्यावर आपण बसवलेले आहेत नेऊन, त्या चार्जेसमुळे याचं पोटेन्शियल किती झालं आहे? V1 एवढं झालेलं आहे. सो चार्ज अपॉन पोटेन्शियल विच
विच इज इक्वल्स टू काय सी आहे. सी हा ॲक्च्युली बेसिकली कॉन्स्टंट आहे. तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की व्ही पोटेन्शियल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यू. अगदी अगदी सहजपणे लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे की चार्जेस जेव्हा तुम्ही वाढवता तेव्हा त्या ठिकाणचं पोटेन्शियल हे वाढणार आहे. राईट. आता ही जर इक्वेशन फॉर्ममध्ये आपल्याला घ्यायचं असेल तर आपण इथे काय करतो, सी हा कॉन्स्टंट घेतो आणि सी हा कॉन्स्टंट घेतल्यानंतर सी इज इक्वल्स टू क्यू अपॉन व्ही पाहिजे आपल्याला ना. सी इज इक्वल्स टू म्हणजे सी इज इक्वल्स टू इथे आपण थोडंसं इक्वेशन चेंज करून घेऊ. Q is directly proportional to V. मग आता काय येईल, Q is equals to C into V आणि C is equals to Q upon V. ठीक आहे. हे हा प्रकार ओम्स लॉ सारखा आहे. ओम्स लॉमध्ये पण तुम्हाला अशाच पद्धतीने काहीतरी आधी हे घेता तुम्ही त्याचं प्रपोर्शनॅलिटी साईननी इक्वेशन तयार करता आणि मग इक्वल करून एक रेझिस्टन्स घेतो आपण तिथे. आरची व्हॅल्यू आपण तिथे घेतो, इथे सी घेतला. सो सी इज अ कॉन्स्टंट आणि हा कॉन्स्टंट पहिल्या प्लेटसाठी जर बघितला आपण इथे, सो पहिल्या प्लेटसाठी आपल्याला क्यू अपॉन V1 ही त्याचा कपॅसिटी डेव्हलप झालेली आपल्याला दिसून येईल. आता ह्याची जी आहे याची सपोज आहे V2. राईट. इथे जेवढा आपण चार्ज वाढवतो इथे काय होतं, निगेटिव्ह चार्जेस तयार होतील, पॉझिटिव्ह आपण काढून टाकतो. म्हणजे इथे काय एक्झॅक्टली काय होईल, रिडक्शन ऑफ पोटेन्शियल होईल. मी आता सांगितलं ना तुम्हाला की इथे पोटेन्शियल लेवल काय होत आहे, वाढत जात आहे. इथे पोटेन्शियल लेवल कमी होत आहे कारण इथे निगेटिव्ह चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह आपण फ्री करून टाकलेत त्यांना. मग इथे जेव्हा पोटेन्शियल कमी होतं आहे तेव्हा साहजिकच काय होईल, याचा हायर लाईन याचा लोअर लाईन. मग आपण ह्याचा जर C2चा जर आपण व्हॅल्यू बघितली तर C2ची व्हॅल्यू किती येईल, Q अपॉन V मायनस V1 Q अपॉन V मायनस V1. V मायनस V1 काय आहे हा प्रकार, विच इज इक्वल्स टू V2. V2 इज इक्वल्स टू V मायनस V1. लक्षात आला का नाही. V टोटल पोटेन्शियल जे काय आहे त्याच्या मायनस आपण V2 जर केलं किंवा पहिल्या प्लेटचं पोटेन्शियल आपण एक काम करा 20 घ्या. आता मग आणखीन तुम्हाला लक्षात क्लिअर येईल. पहिल्या प्लेटचं पोटेन्शियल जर V असेल तर हे हायर पोटेन्शियल आहे, हे लोअर पोटेन्शियल आहे, हे किती आहे V2. या दोघांमधला डिफरन्स कसा काढू आपण, V मायनस V1 हा डिफरन्स आहे. हाच डिफरन्स आपण इथे वापरला. आता हे क्लिअर आहे की C2 जास्त असेल का C1 ची व्हॅल्यू जास्त असेल, कुठली व्हॅल्यू जास्त असणार आहे. हे पण ही व्हॅल्यू कशी आहे, V1 पेक्षा कमी आहे की नाही. मग ही कमी आहे म्हटल्यानंतर, ही डिनॉमिनेटर कमी आहे म्हटल्यानंतर ह्याची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे ना. नाही आलं लक्षात. हे पहा डिनॉमिनेटर आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल जसं म्हणतो, इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये. आता इथे C आणि V हे इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये आहे.
इथे काय आहे, सी आणि व्हीच आहे, C1 आणि व्ही आहे, इथे C2 आणि व्ही आहे. आता इथे व्ही आहे आणि या ठिकाणी व्ही मायनस आपण V1 घेतलेलं आहे. म्हणजे ही जी क्वांटिटी आहे ती साहजिकच व्ही पेक्षा कमी आहे. मग ही क्वांटिटी कमी आहे म्हटल्यानंतर C2 ची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढणार आहे. कारण आपण डिनॉमिनेटरच्या व्हॅल्यूज जेव्हा रिड्यूस करतो तेव्हा आपल्याला काय म्हणतात त्याला, इन्व्हर्स प्रपोर्शनमध्ये, तेव्हा आपल्याला काय मिळते, ही व्हॅल्यू वाढते. ही व्हॅल्यू कमी करा, ही वाढेल. ही इथे ऑटोमॅटिकच कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आपण हे म्हणू शकतो की C2 ची व्हॅल्यू जी आहे ही C1 पेक्षा जास्त आहे. लक्षात येतं का, आता आलंय का लक्षात. मग C2 ची व्हॅल्यू ही C1 पेक्षा जर जास्त असेल तर एकाच प्लेटनी आपल्याला जेवढं कपॅसिटन्स मिळणार आहे, जेवढी एनर्जी स्टोरिंग कपॅसिटी मिळणार आहे, त्याच्या पुढे जर दुसरी प्लेट ठेवली तर ती कितीतरी वाढते. आणि म्हणून मग आपण काय करतो, नेहमी 2 प्लेट्सची अरेंजमेंट करत असतो. आता ह्याच्यामध्ये जेव्हा आपण डायलेक्ट्रिक मटेरियल इंट्रोड्यूस करतो इथे, तेव्हा काय होतं, एक्झॅक्टली अपोजिट चार्जेस तयार होतील. इथे निगेटिव्ह तयार होईल. हे सगळं आपण ऑलरेडी आधीच डिस्कस केलेलं आहे. आता इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ही ह्या 2 प्लेटची डायरेक्शन कुठे आहे, इकडे आहे. या 2 प्लेट्स मधल्या इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डायरेक्शन फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असतं नेहमी. आणि ह्या डायलेक्ट्रिकचं डायरेक्शन कुठे आहे, इकडे आहे. दोघांचेही डायरेक्शन अपोजिटमध्ये आहे. मग या कंडिशनमध्ये आपल्याला इक्विव्हॅलंट इंटेन्सिटी कशी मिळणार आहे, ह्या इंटेन्सिटीमधनं ही मायनस केली की आपल्याला इक्विव्हॅलंट मिळेल. बरोबर आहे. मग आता तुम्ही इथे चार्ज वाढवला की इंडक्शन वाढेल, याची इंटेन्सिटी वाढेल, याची इंटेन्सिटी वाढली की याची वाढेल, उलट दिशेने येणाऱ्याची डायलेक्ट्रिकची त्याची वाढली की अजून तुम्हाला दोघांचा डिफरन्स जो आहे तो आणखीन काय होईल, मेंटेन होईल तो. आणि त्यामुळे कपॅसिटरचं इनॉलच कपॅसिटी जी आहे एनर्जी स्टोअर करण्याची ती आणखीन वाढत जाते. म्हणजे नुसतं एअर ठेवलं तर जेवढी कपॅसिटी आहे त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल टाकलं तर त्याची कपॅसिटी अजून वाढते. मग आता आपण आपल्याकडे जे कपॅसिटर्सचे प्रकार आहेत, ज्याला मी आत्ता तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रोलाइट कपॅसिटर्समध्ये आपण काय वापरतो, डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलाइट्स काय आहेत, काय आहे इलेक्ट्रोलाइट्स माहीत आहे, नाही माहिती. इलेक्ट्रोलायसिस बघितलं आहे आपण, काय असतं त्याच्यामध्ये. इलेक्ट्रोलाइट्स किंवा इलेक्ट्रोलिसिसमध्ये लिक्विडमधनं करंट फ्लो होताना आपण बघितलं होतं मागे. आपण 10वीला बघितलं ॲल्युमिना, त्याच्या आधी आपण 6वी-7वीला बघितलं होतं पाणी, त्याच्याही आधी बघितलं असेल आपण छोटीशी सेल वगैरे असं काहीतरी बघितलं होतं. सो जेव्हा कुठल्याही लिक्विडमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्या लिक्विडला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. जेव्हा सॉलिडमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो तेव्हा त्याला काय म्हणतो, कंडक्टर. लक्षात आलं ना. जसा कंडक्टर असतो तसा लिक्विड कंडक्टरला आपण काय म्हणू, इलेक्ट्रोलाइट म्हणू. सो ज्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट मटेरियल आपण फिल केलेलं आहे, भरलेलं आहे, अशा कपॅसिटर्सना इलेक्ट्रोलाइट कपॅसिटर म्हणतात. ज्याच्यामध्ये आपण पेपर बसवलेला आहे, पेपर टाकलेला आहे, पेपर शीट टाकलेला आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल म्हणून, त्याला पेपर कपॅसिटर. ज्याच्यामध्ये सिरामिक वापरलं आहे त्याला सिरामिक कपॅसिटर. सो असे त्याचे प्रकार आहेत आणि शेपनुसार त्याचे आणखीन काही प्रकार होतात. सिलेंड्रिकल असतं, त्याच्यानंतर डिस्क टाईप असतं, वगैरे असे प्रकार आहेत सगळे.
सो ते आपल्याला सध्या फारसे महत्त्वाचे नाही आहेत. आता आपल्याला एवढं लक्षात आलं आहे. आता कपॅसिटर्स हे सिरीजमध्ये आणि कॉम्बिनेशन, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपण कसे वापरतो ते आपण बघूया. जसे रेझिस्टन्स आहेत त्याच पद्धतीने आपल्याला कपॅसिटरचा देखील वापर हा सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये होऊ शकतो. रेझिस्टरचं एक्झॅक्टली उलटं. जेव्हा आपण दोन रेझिस्टन्स सिरीजमध्ये लावतो तेव्हा काय होतं, R1 + R2 असं त्याचं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स मिळतो आपल्याला. जेव्हा दोन रेझिस्टन्स आपण पॅरललमध्ये लावतो तेव्हा 1/R = 1/R1 + 1/R2 हा फॉर्म्युला मिळतो. त्याचा एक्झॅक्टली अपोजिट होतं याच्यामध्ये कपॅसिटर्समध्ये, की दोन कपॅसिटर, हा C आहे C1 आणि हा आहे C2. खूप जास्त याच्यामधला डिस्टन्स काढू नका, कारण मग नाहीतर कळतच नाही ते काय आहे तर. सो C1 C2 असेल तर 1/C = C इक्विव्हॅलंट = 1/C1 + 1/C2. आणि जेव्हा दोन कपॅसिटर्स आपण पॅरललमध्ये जोडतो C1 C2 तेव्हा C इक्विव्हॅलंट = C1 + लक्षात ठेवायला सोपे आहेत. रेझिस्टन्स जर तुम्हाला आठवत असेल तर त्याच्या एक्झॅक्टली उलटी परिस्थिती या ठिकाणी तयार झालेली आहे. ह्याचं डेरिवेशन्स पण आहेत. या डेरिवेशन्सचा फ्लो ही अगदी सेम आहे जसा आपला रेझिस्टन्सचा आहे तसा. त्याच्यामध्ये त्याच पद्धतीने ते डेरिवेशन सॉल्व करायचं. तर हे तुम्ही प्रयत्न करा घरी, आणि ते झाल्यानंतर मग आपण उद्या बघूया, आणि उद्या त्याच्या पुढचा भाग आपण कंटिन्यूशनमध्ये बघूया. साधारणतः